खाडीकिनारी कांदळवन राखीव वनाची घोषणा केली असली तरी ही घोषणा कागदावरच असल्याचा भास ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठ रस्त्याकडे जाताना होत आहे। वन विभाग आणि ठाणे महानगरपालिका या दोन्ही आस्थापनांनी परिसरात राखीव वन असे फलक लावून कायद्याचा धाक दाखवला आहे। मात्र या कायद्याकडे दुर्लक्ष करून कांदळवनात केरकचरा, माती, खाडी, दगड, रॅबिट टाकण्यात येत आहे। त्यामुळे जैवसंपदेला धोका निर्माण झाला आहे। ठाणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे मोकळं फिरण्यासाठी मोजक्याच जागा असून ठाणे पूर्वेतील श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणेकर मॉर्निंग आणि इव्हिनिंगला चालण्यासाठी येतात। सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही गोष्टींचा आनंद मिळत असल्याने कोपरीकरांबरोबरच ठाणे पश्चिमेतून नागरिक खास फिरण्यासाठी येथे येतात। पाऊस देखील उत्तम पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई झाली आहे। मात्र हिरवाईचा फायदा अज्ञात व्यक्तींकडून घेतला जात असून रॅबिटचा भराव टाकण्यासाठी घेत आहेत। या रस्त्यावरून चालताना निसर्गाचा आनंद मिळतो, तसेच साप, मुंगूस, घोरपड, सोनेरी कोल्हा इत्यादी प्राणी अधूनमधून दिसतात। एका बाजूला वनसंपदा आणि जैवविविधता वाढत असताना दुसरीकडे कांदळवनात नको त्या वस्तू फेकून पर्यावरणाला बाधा निर्माण केली जाते। स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभाग आणि ठाणे महानगरपालिकेने राखीव वन हा फलक देखील लावला आहे। या फलकावरती कचरा फेकणे, अतिक्रमण, शिकार, झाडं तोडणे, शेती इत्यादी गोष्टी करण्यास मनाई केली आहे। उल्लंघन केल्यास कडक शासन करण्याचं या फलकावरती लिहिलेलं आहे। मात्र याकडे कानाडोळा करून बिल्डिंग मटेरियल, माती, खडी, दगड इत्यादी वस्तू येथे टाकल्या जात आहेत।